नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण चाललेलो आहोत पंढरपूरला। हे बा इतके जण आहेत, जवळजवळ 14 जण आहे। आपल्याला कमीत कमी 5 तास लागणार आहे जायला। या 2 गाड्या आहेत आपल्या बॅक साईडला दिसतात त्या। चला तर निघूया मित्रांनो। अहमदनगर पासून आपण चाललेलो पंढरपूरला। 241 किलोमीटर आहे, कमीत कमी 5 तासाचा प्रवास आहे। आणि आपण सध्या गाडीमध्ये उतरून घेऊ का मग? काय बोलत छोट्या तू? काय नाहीये। अरे आपण 7 जण आहे गाडीमध्ये, बाकीचे दुसऱ्या गाडीमध्ये। दुसरी गाडी आपली गाडी एर्टिगा, आपण या गाडीमध्ये। हे संदीप शिंदे, हे अजित पवार आहेत, योगेश दिवटे, मसे सर आहेत, सचिन गाडे आहेत, विजय आप्पा आहे। आपण इतके जण चाललेले आहोत आणि कमीत कमी 5 तासाच्या प्रवासानंतर आपण पंढरपूरमध्ये पोहोचणार आहे। आज संध्याकाळी रूम घेणार आहे आणि उद्या सकाळी आपण दर्शन घेणार आहे। आज 31 डिसेंबर आहे आणि उद्या 1 जानेवारीला आपण दर्शन घेणार आहे। व्हिडिओ थोडा लेट पब्लिश होईल, पण आपण 1 जानेवारीला प्रत्येक वर्षी आपण दर्शन घेत असतो। हे पहा थांबलेले आहेत थोडे। चला तर आपण पुढे गेल्याच्या नंतर चहा प्यायला थांबणार आहे, परत तिथे गेल्याच्या नंतर भेटूया। आपण चालता थोडा वेळ थांबलेलो आहे आणि थोडा एन्जॉय करता येते। वा डान्स करून राहिले, डान्स करून राहिले। सर आवाज वाढवतो ना, त्याचा आवाज तरी वाढव बोले। प्रवासानंतर मित्रांनो आपण पोहोचलेलो आहोत पंढरपूरमध्ये। हे पहा बॅक साईडला आपली गाडी आहे। एक जण उतरू राहिले बाहेर, अंधार पडलेला आहे आणि आता आपण इथे रूम घेणार आहे आणि सकाळी आपण 7 वाजता दर्शन घेणार आहे। 1 जानेवारी 2022 रोजी आपण पांडुरंगाचं दर्शन घेणार आहे आणि आपल्या नवीन वर्षाला आपण सुरुवात करणार आहे। हे पहा संदीप भिंगारकर आहे, संदीप शिंदे, वैभव तवले, अजून गाडीमध्ये बसलेले 2-3 जण, अजित पवार आहे, गाडे पाटील आहेत। मित्रांनो, सकाळी आपण साधारणतः 7 वाजता दर्शन घेणार आहे। हे पहा सगळं सामसूम झालेलं आहे, कारण नाईट कर्फ्यू चालू आहे, त्यामुळं सध्या सर्व शांत आहे। आपण पंढरपूरमध्ये आल्याच्या नंतर शनी शिंगणापूर देवस्थानच्या ट्रस्टचं गेस्ट हाऊस येते। हे पापेन ते गाडी लावलेली आहे, हे गेस्ट हाऊस येते, पाहू शकता तुम्ही। इथे आपण रूम घेतलेले आहेत, वरती गेल्याच्या नंतर दाखवतो तुम्हाला रूम कशा आहेत। तर गायछाप खावी लागते। हे पहा पवार खाऊ राहिले म्हणून सांगतोय। अशी टाई मारावी लागते। आणि आपल्याला ही रूम दिलेली आहे, पाहू शकता तुम्ही। ही रूम आहे, एकदम छान आहे। वरती पण रूम्स आहेत आणि
एकदम निसर्गरम्य वातावरण आहे. पवार साहेब आहेत. मित्रांनो, पंढरपूरमध्ये आल्याच्या नंतर आपण इथे एक रूम घेतलेली आहे. पहा, 2 रूम घेतले आहेत आपण, एक तिकडे एक इकडे, आणि इथे आपण 7 जण इथे झोपणार आहे. हे पहा, पवार साहेब आहेत. या रूम कुठले आहे? शिंगणापूर देवस्थान. शनी शिंगणापूर देवस्थानच्या रूम आहेत. आपल्याला चार्जेस वगैरे काही लागलेले नाही आहेत. हे पहा, आणि ही सर्व यांची कृपा आहे, यांच्यामुळे भेटलं आपल्याला रूम. मित्रांनो, सकाळचे 5 वाजलेले आहेत आणि आपण आवरून हे पहा खाली आलेलो आहे आणि आपण चाललेलो आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी. आज आहे 1 जानेवारी 2022. हे पहा, बाकीचे येऊ राहिले अजून. मित्रांनो, मंदिरात गेल्याच्या नंतर भेटूया. मित्रांनो, पंढरपूरमध्ये आलेलो आहे आपण मंदिराजवळ, पण मोबाईल काय आतमध्ये नेऊ देत नाही, त्यामुळे आपण मोबाईल नेणार नाही आतमध्ये. थोडासा बदल झाला आहे. चला आपण शूज वगैरे काढू गाडीमध्ये आणि हे पहा, मंदिरात चाललेलो आहे आपण. माहिती नाही आतमध्ये व्हिडिओग्राफी करून देतात की नाही. हे इकडे मंदिर आहे. व्हिडिओग्राफी जर करू दिली नाही तर आपण मोबाईल बाहेरच ठेवणार आहे. चला आधी दर्शन घेऊया, आल्याच्या नंतर भेटूया. आपला छोटू शेट आहे. चला चला. थोडस चालायचं आहे लांब. पूजा करणार का डायरेक्ट दर्शन पूजा होईल? साडी थोडी होती पूजा, काही करणार नाही. गर्दी खूप आहे, एकाच्याही तोंडाला मास्क नाहीये. माझी आई आहे, आपल्या आहे फक्त, बाकीचे बिना मास्कचे सर्व. पाहू शकता तुम्ही, मुख्य प्रवेशद्वाराजवळ आलेलो आहे आपण. दाखवतो मी तुम्हाला समोरच्या. दर्शन करून आपण बाहेर आलेलो आहे. मंदिरामध्ये काय फोटोग्राफी करू देत नाहीये, त्यामुळे आपण मंदिरात मोबाईल काही नेलेला नव्हता. हे पहा, आपण बाहेर आलो आहे पश्चिमी द्वार. नाही ते बॅक साईडला दिसते पहा पश्चिमी द्वार. थोडं उलटं दिसतं कारण सेल्फी कॅमेरा चालू आहे. या द्वारने आपण बाहेर आलेलो आहोत. व्हिडिओग्राफी काही करू दिली नाहीये. तुम्ही बाहेरचा पूर्ण भाग पाहू शकता. इकडनं VIP गेट आहे इकडे, आणि हा एक्झिटचा मार्ग आहे, बाहेर निघण्याचा मार्ग आहे. इथनं ते पश्चिमी द्वार म्हणून लिहिलेलं इथे. इकडनं VIP लोकांसाठी इकडनं रोड आहे. अपंग किंवा तुम्ही पासेस वगैरे काढलेले असतील VIP पासेस, ते इकडनं जाता येईल. बाकी मग तुम्हाला लाईननी वरतून फिरून यावं लागतं. कमीत कमी 1 तास लागला आहे आम्हाला. आम्ही सकाळी 6 वाजता लाईन लागलेलो होतो. कमीत कमी आम्हाला 1 तास लागलाय आणि आम्ही आता बाहेर निघलेलो आहे. दर्शन झालेलं आहे सर्व. एकदम फ्रेश वातावरण वाटतंय. हे पहा, मसे सर आहेत, संदीप भिंगारकर आहे, ते कायम असतात आपल्यासोबत. वैभव तळले. आणि एकदा मंदिराचा कलश पाहू शकता तुम्ही. बॅक साईडला दिसतंय. व्यवस्थित दाखवतो तुम्हाला समोरच्या कॅमेरा.
पंढरपूर मंदिराच्या व्हिडिओचं सजेशन आपल्याला संदीप म्हसे सर राहुरी यांनी केलेलं होतं. तुम्ही पण अशाच व्हिडिओचं सजेशन करू शकता. मित्रांनो, हा होता आजचा आपला व्हिडिओ. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. चला तर मित्रांनो, परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.